राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश धस यांना अखेर पक्षातनं निलंबित करण्यात आलंय। 6 वर्षांसाठी त्यांचं निलंबन झालंय पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे। बीडच्या जिल्हा परिषदेमध्ये खरं तर राष्ट्रवादीकडे अधिक संख्याबळ होतं, मात्र सुरेश धस गटाच्या 5 जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि ते भाजपची सत्ता आली। त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली। या काळात धस आणि मुंडे यांच्या शाब्दिक चकमक सुद्धा झाली आणि आज अखेर राष्ट्रवादीनं सुरेश धस यांचं निलंबन केलंय। पक्षाने बीड जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तमपणे यश त्या ठिकाणी प्रस्थापित केलं होतं। जरूर त्या ठिकाणी बहुमत मिळालेलं नव्हतं, परंतु अन्य विरोधी पक्षाच्या सहकार्यातून अध्यक्ष आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाची बसले असते। अशा वेळेला पक्षविरोधी कारवाया करत त्या ठिकाणी इतर पक्षांना मदत करण्याची जी काही भूमिका घेतली गेली त्या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या, त्याची खातरजमाई आम्ही त्या ठिकाणी केली आणि त्याच्यामुळे सुरेश धस यांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आलेलं आहे। आणि सुरेश धस यांच्या राजकीय कारकिर्दीवरती एक नजर टाकूया। बीडच्या आष्टी मतदारसंघातनं सलग 3 वेळेला त्यांनी आमदार म्हणून नेतृत्व केलेलं आहे। भाजपकडून 2 वेळेला तर राष्ट्रवादीकडनं 1 वेळेला ते विजयी झालेत। दोन 2014ची लोकसभा निवडणूक त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लढवली होती। गोपीनाथ मुंडे यांनी सुरेश धसांना पराभूत केलं। विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजप उमेदवार भीमराव धोंडेंकडनं सुरेश धस यांचा पराभव झाला। दरम्यान सगळ्या संदर्भात सुरेश धस यांनी काय म्हटलं आपण पाहूया। पक्षामध्ये म्हणजे आताचे सध्याचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या घरात मला वाटतं आता 4 पदं झाली। ते आमदार, त्यांचे भाऊ आमदार, पुतणे आमदार आणि आता त्यांची कन्या सुद्धा मला वाटतं आदिती। मला आदितीबद्दल काय बोलायचं नाही, पण त्या सुद्धा म्हणजे असं ठराविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे 164 घरांची राष्ट्रवादी असं म्हटलं जातं। मला वाटतं काही दिवसाच्या नंतर 164च्या ऐवजी 125 घरावरती येईल, कारण आम्हाला दुसऱ्याला काही देऊच वाटत नाही। एकाच घरात 4 पदं, प्रदेशाध्यक्षांच्या घरात 4 पदं लागतात आणि हे जे प्रदेशाध्यक्ष वगैरे मंडळी आहे हे बॅकडोर एंट्रीवाले लोक आहेत। हे लोक अशा पद्धतीनं जे लोक माणसांतले आहेत, जे लोक पक्षासाठी रात्रंदिवस काम करणारे आहेत त्यांच्यावरती उठलेले आहेत आणि त्यांना संपून टाकण्याचं काम चाललंय। त्यांचा पक्ष जो आहे आत्ता ज्या पद्धतीनं ते चालवत आहेत प्रदेशाध्यक्ष, त्यांना लखलाप फक्त छोटा मी कार्यकर्ता आहे म्हणून माझ्यावरती कारवाई करताय तुम्ही। आणि आमच्या पक्षामध्ये मुंबईमध्ये सुद्धा चाकू, छुरी, सगळं पिस्तोलं काढले, त्यांच्यावरती काय कारवाई केल्या? स्टेजवरती काढल्या, मीडियावरती दाखवलं, त्यांच्यावर कारवाई नाही झाल्या। उदयनराजे रोज पक्षाच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई केली? कोल्हापूरचे खासदार स्वतःच्या गाडीत भाजपाच्या लोकांना घेऊन जातात। म्हणजे माझा कोणाचा विरोध नाहीये, उदयनराजेंचा नाही, कोल्हापूरच्या खासदारांचा नाही, सोलापूरमध्ये जे आहेत त्यांचाही माझा विरोध नाहीये, परंतु मग तिकडच्या लोकांवरती तुम्ही कारवाई करत नाही। फक्त बीड जिल्ह्यामध्ये मदत भाजपाला केली म्हणून तुम्ही माझ्यावरती कारवाई करता, हे संयुक्तिक आहे का?